प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी आज आपल्या लातूर आणि सोमवंशीनगर या पुण्यक्षेत्रामध्ये रमेश भाऊ पांचाळ यांच्या निवासस्थानी सुरू असलेला आज 9 वर्ष पूर्ण झाले अखंड हरिनाम सप्ताह। एखादा छोटासा कार्यक्रम करावा म्हणलं तर 8 दिवसांना आपला तर 15 दिवसांना महिन्यानं नियोजन चालू असतं महाराज, परंतु कार्यक्रम व्यवस्थित होईल याची शक्यता कमी असते। परंतु या पांचाळ महाराजांनी पूर्ण ब्रह्मांडाचा धनी जो आहे ते आपल्या घरामध्ये कैद केलेला आहे महाराज। कारण भगवंत कैद होऊ शकतो कशाला तर भक्तीनं भावानं। हृदय बंदी खाना केला आता विठ्ठल बोललेला आहे। अशा प्रकारे भगवंताला या ठिकाणी विराजमान केलेला आहे आणि सर्वांना जे रस्त्याने जात असतील, काही जण घरून ऐकत असतील, त्यांचे कान एकदम पवित्र होतात महाराज। जेणेकरून भगवंताची स्तुती आपल्या कानानं जर आपण ऐकलो तर आपले कान हे पवित्र झाल्याशिवाय राहणार नाही। कारण भगवंताचे चरित्र, भगवंताचं कर्तृत्व, भगवंताचे अवताराचं कारण आपल्या कानाने ऐकल्यानंतर आपल्यामध्ये असणारा आळस निघून जाईल, आपल्या पायातली दरिद्री निघून जाईल महाराज। तर असा 9 वर्षानं हा अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे। जेवढं शक्य आहे तितक्या चांगल्या पद्धतीनं सप्ताह करण्याचा हे पांचाळ महाराज प्रयत्न करतात। त्याच्यात सर्वांचं सहकार्य आहे। कारण लातूरमध्ये काही ठिकाणी भजन नाही, काही ठिकाणी कीर्तन नाही महाराज, परंतु आपला सोमवंशीनगर आणि शिवाजी चौकापासून अलीकडे जर आपण भाग पाहिला पूर्ण परमार्थानं भरलेला, म्हणजे जसा ग्रामीण भागामध्ये सप्ताह होतो, ग्रामीण भागामध्ये भजन होतं, ग्रामीण भागामध्ये परमार्थ होतो, त्या प्रकारे या ठिकाणी सप्ताह होत आहे महाराज। गल्ली गल्लीने भजन होत आहे, भगवंताचं नामचिंतन प्रत्येकाच्या कानावर पडत आहे। दुसऱ्या गोष्टी समोर येत नाही, तो भगवंताचं चिंतन, भगवंताचं श्रवण, भगवंताचं मनन या गोष्टी जर आपल्या अंतःकरणामध्ये आपण धारण केल्या, मुखामध्ये धारण केल्या तर आपल्या कानावर वाईट गोष्टीचा प्रभाव केव्हाही पडणार नाही। विठ्ठल आपण पाहतो संसारामध्ये आपण भरपूर काही करतो, परंतु परमार्थामध्ये काय करायचं याच्याकडे आपण कमीत कमी लक्ष फक्त परमार्थात देतो, जास्तीत जास्त लक्ष आपण संसाराकडे देतो। परंतु या ठिकाणी आपण जर असा विचार केला तर संसार हा आसार आहे आणि हा परमार्थ सार आहे। सोबत घेऊन जाणार आहोत आपण परमार्थ आणि या ठिकाणी ठेवून जाणार आहोत तो म्हणजे संसार। तर आपण विचार केला पाहिजे आपल्या सोबत जे जाणार आहे हे पहा। कोणीही आपल्याला सांगितलेलं नाही की संसार सोडून द्या आणि परमार्थ करा, असं कोणीही सांगितले नाही। हा संसार करत करत आपल्याला परमार्थ करायचा आहे। आता एका राजाला एकानं सांगितलं की बाबा तू संसार केलास, परमार्थ बिलकुल केला नाहीस, तर तुझं इथून गेल्यानंतर काही तुझं शिल्लक राहणार नाही, तुझं नाव पण राहणार नाही। राजा घाबरला, म्हणजे जन्माला आल्यानंतर माझा काही उपयोग नाही, त्यासाठी काय करावं लागेल? तो परमार्थही करावा लागेल, संसारही करावा लागेल। मग एवढा राजानं संन्यास घेतला की तो घरी राहण्याचं सोडून दिलं महाराज, वनामध्ये राहू लागला। त्याला खायची बंडळ होऊ लागली, प्यायची बंडळ होऊ लागली आणि तो एवढा वाळला, एवढा रोड झाला, त्याला वाटलं सदाही नाही गेलं महाराज। परत एका साधूने सांगितलं, बाबा तुला एकदम संन्यास घे म्हणून तुला सांगितलेलं नाही, तू काय कर, तू संसार ही कर आणि परमार्थ ही कर। म्हणजे यामध्ये कसं आहे, ना त्यागावे ना भोगावे, मध्यभागी विभागावे। विठ्ठल विठ्ठल
आता काही जण म्हणतात संसारामध्ये काय आहे हो, काहीच नाही संसारामध्ये, शेवटी शून्य आहे आणि परमार्थामध्ये पूर्ण आहे. परंतु परमार्थ करण्यासाठी आपल्याला संसार करावाच लागेल, नाहीतर आपल्याला काय खायला मिळणार आहे, कुठे फिरणार आहेत आपण. नुसतं आपण जर परमार्थ जर केलं तर चालणार नाही आणि नुसता संसार केला तरीही चालणार नाही. म्हणून आपल्याला संसाराची गरज आहे. साधू संतांनी संसार केलेला आहे. संसार कसा केलेला आहे? संसार मान करणे सर्वथा परमार्थ पुरता दे. संसार आम्हाला पूर्ण करायचा नाही, परंतु आम्हाला परमार्थ टिकवण्यासाठी, परमार्थ करण्यासाठी जी शक्ती लागते त्यासाठी आम्हाला संसार करायचा आहे. विठ्ठल विठ्ठल आणि परमार्थामध्ये परमार्थाचं आपल्याला साधन काय करावं लागेल? जप करावं लागेल का? अरण्यात जावं लागेल का? पूर्वी होत तितकी शक्ती पण त्यांच्यामध्ये होती, जेणेकरून जप एका पायावर तपश्चर्या करण्याची ताकद पहिल्याच्या काळामध्ये होती. परंतु ती ताकद या कलियुगामध्ये नाही, अजिबात नाही. जागेवर आपण तो सुद्धा उभारू शकत नाही महाराज. मग त्याच्यासाठी कलियुगामध्ये साधन सर्वात महत्वाचं कल्याणकारी साधन काय आहे? तर कल्याणकारी साधन म्हणजे परम कल्याण करण्यासाठी फक्त भगवंताचं नाम आणि नामच आहे. त्याच्यात आपला उद्धार होऊ शकतो. भगवंताचं नामचिंतन केल्यास आपला बरोबर उद्धार होतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो, गुरुजीचा कस काय नंबर लागला की? हो, असं करायचं नाही महाराज. जिथल्या तिथं जोड लावत जावा, नाही तर खाली वरी खाली झाल्यावर कुळव चालत नाही महाराज. एक खाली आणि वरी झालं का कुळव असा असा होतो. हो असो. आणि मग परमार्थ करत असताना भगवंताचं नाम घेण्यासाठी आवड लागते. अगोदर आपल्याला कोणची गोष्ट पाहिल्यानंतर अगोदर काय निर्माण होते? आवड निर्माण होते. आता कीर्तनामध्ये आपण बसल्यानंतर काय पाहिजे? आवड निर्माण पाहिजे, तेव्हा कीर्तन ऐकतो. काही जण कीर्तन ऐकण्यासाठी येतात, काही जण महाराज कसं आहे ते पाहण्यासाठी बघतात येतात, बरोबर आहे की? आणि काही जण घरी झोप येणार म्हणून असं जांभळे देतात. हो, आणि काय होतं, या ठिकाणी झोप लागेल म्हणून काही जण येतात आणि काय करतात, एका ठिकाणी कीर्तनाला गेलो होतो. काय झालं महाराज, कीर्तन सुरुवात झाली, साल म्हणल्याबरोबर एक बाई झोपायची सुरुवात केली, ती जागेवर झोपलीच. ती झोप द्या म्हणलं, आपण कशाला बोलायचं का, चलू द्या म्हणलं, किंवा डोळे झाकून ऐकत असेल म्हणलं. मग जेव्हा चाल झाल्यानंतर ती झोपली, ती बरोबर जय विठ्ठल घेतानाच ती उठली जागेवर, उठली आणि सगळ्यात पहिला नंबर माझं दर्शन घेण्याचा तिचाच होता, त्या स्त्रीचा. त्या दर्शन घेतले आणि जांभळी द्यायला चालू केली जोरात. हो, कल्याण झालं, न ऐकताच कल्याण झालं की महाराज. हो महाराज, मला वाटतं कीर्तन खरंच ऐकलं की डोळे झाकून, पण काहीच नाही महाराज. हे असं तिथं आवड लागते भगवंताचं चिंतन ऐकण्यासाठी, भगवंताचं मनन करण्यासाठी आवड लागते. आवडीची गरज आहे. आता आपण गुरुजी, आपण तंबाखू खातो, ती आवड आहे का गरज आहे महाराज? आवड आहे का गरज आहे? शरीराला गरज नाही, आवड आहे. आवड आहे म्हणून खातो आपण. आणि परमार्थामध्ये आपल्याला ऐकण्याची गरज आहे आणि दुसऱ्याची चुका करण्याची गरज नाही, म्हणून आपण श्रवण केलं पाहिजे. तसं आवड निर्माण झाल्यानंतर बरोबर श्रवण करतं आणि त्याच्यातलं 100% 50% तरी डोक्यामध्ये बसतं महाराज, तर आपण पुढे जातो. आवडच नसल्यावर काय. आणि काही जण चाळ घेतात, कीर्तन ऐकतात नाही हो, कालच्या महाराजापेक्षा ह्याचं जर बरंच होतं, पुन्हा दुसऱ्या दिवशी म्हणतात त्याच्यापेक्षा ती बरं होतो. ही तुलना करायची नाही महाराज. भगवंताची या ठिकाणी कथा आहे, श्रीमद भागवत कथा या ठिकाणी सुरुवात आहे महाराज आपल्या पांचाळ महाराजाच्या निवासस्थानी. आणि
भगवंताचा शब्द आपल्या महत्वाचा आहे, जे की साधू संतांनी आपल्याला ठेवलेलं आहे. इतर देशामध्ये काही ठेवलेलं नाही महाराज. आपण याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. कारण तुकोबर आहे सांगतात, आम्हा घरी धन शब्दाची रत्ने, शब्दाची शस्त्रे यज्ञ करू. शब्दानं भगवंताचं चिंतन, भगवंताला प्राप्त करायचं म्हणल्यास काय करावं लागलं? आपल्याला आवड निर्माण करावं लागलं. आणि आवडच नुसती जमणार नाही, तर पुन्हा त्याला भाव लागतो महाराज. काय लागतो? भाव लागतो. भगवंताला भाव लागतो. भावाशिवाय दुसरं काहीच लागत नाही. आवड लागते, परत भाव लागतो. कारण भावाशिवाय परमार्थ नाही. भावे विना देह नकळे निसंदेह, गुरु विना भाव लागतो. काही न लगे एक भावाची कारण, तुका म्हणे काय सांगतात? मी शपथ घेऊन सांगतो म्हणतात की फक्त भावानी भावच लागतो. आपण काय करतो? 20 रुपयाचा नारळ घेतो आणि भगवंताला काय म्हणतो? 2 लाखाचा फायदा होती मला. नारळ कुणाचं? देवाचं. आणलं आपण, फोडलं आपण. त्याच्यामध्ये फक्त भगवंत काय घेतो? फक्त भाव घेत असतो. त्याचाच त्याला अर्पण. फुल कशाचं आहे? भगवंताचंच आहे. आपण घेतो, अर्पण करतो. भाव पूर्ण. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयुज्यते. जो आपण भगवंताला काही भावानं अर्पण करतो ते भगवंताला पूर्णपणे प्राप्त होत असतं महाराज. म्हणून अगोदर आवड, पुन्हा भाव, पुन्हा आवडीने आणि भावानं काय करायला पाहिजे? शॉपिंगला जायला पाहिजे का? नाही. आवड आणि भाव याच्या सोबत कुठं जायला पाहिजे? हरिनाम घ्यायचे. काय घ्यायचे? हरिनाम. भगवंताचा हरिनाम. जोपर्यंत आपलं शरीर चांगलं आहे, जोपर्यंत आपल्याला गुडघे साथ देतात, तोपर्यंत आपण पायतीर्थी यात्रा करावी, भगवंताचं नामचिंतन करावं. अन्यथा गुडघे गेल्यावर कशाचं माय? आता होईना गेल्या, आतापर्यंत बक्कळ केले. जोपर्यंत देह मजबूत आहे, याच्यामध्ये रूप आहे, तोपर्यंत आपण या देहाला परमार्थाच्या कारणी लागलं पाहिजे. देवाला सुकल्याला फुल ठेवावं का ताजं ठेवावं? आपण पार दात आपले पडल्यावर देवाकडे देतो, लांब लांब म्हणा. बरोबर आहे? हो. म्हणून फ्रेश आपण भगवंताजवळ गेलं पाहिजे. आणि आपला स्वार्थ जो आहे तो आपण या देहामध्येच साधला पाहिजे. करी आता बापा सोहिताचा स्वार्थ, अनाथाचा अर्थ साणी दुसरं सगळं सोडून द्या. फक्त भगवंताचं नामचिंतन करून आपला स्वार्थ साधून घ्या. दुसरं काही कसं? आवडीने भावे. मग त्याचं भगवंताचं चिंतन केल्यास त्या देवाला थोडा तरी पाना सुटल का नाही सांगा तुम्ही? हो. देवाला थोडी तर दया येईल का नाही? विठाला 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 त्या देवाला थोडी तर काळजी लागेल का नाही? आपली काळजी लागणारच महाराज. कारण सगळ्या जगामध्ये, सगळ्या विश्वामध्ये सर्वांना जगावणारा कोण आहे? तर भगवंतच आहे. भगवंताशिवाय तुझं विना सका मज नाही कोणी, त्याच्याशिवाय कोणीच नाही. साधू संत म्हणतात. म्हणून शांती ब्रह्म एकनाथ महाराज काय म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर देतात. आवडीने भावे हरिनाम घेसे, मग तुझी चिंता करणार कोण? भगवंत करणार. कारण त्याचा गुण तसा आहे महाराज. कसा आहे? देशी तेव्हा घेशी ऐसा अससी उदार, तेव्हाच तो उदार होऊ शकतो. आपण काय संसारातले माणसं दुःखीचा होतो महाराज. संसार हा पूर्ण केव्हा होणार नाही. कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिन रहे उदास, थोड़े थोड़े सब दुखी सुखी
सुखी राम के दास. सुखी कोण आहे? रामाचा दास आहे फक्त. काही जण तणानं दुखी आहेत. कसे तणानं आहेत? गुडघा दुख, पाय दुख, कंबर दुख, मानकाड दुख, तणानं दुखी आहेत महाराज. काही मन दुखी. हा, घरामध्ये माझ्या मनासारखं होत नाही. एवढा संसार करून काय उपयोग आहे माझा? आता माझं कोणीच ऐकत नाही. आतापर्यंत माझ्या हातात होतं. अरे बाबा, तुझ्या हातात होतं तर तुझं तू काही करून घे. एवढं कमीला 7 पिढ्याला पुरल इतकं यानं धन साठविलं आणि शेवटी म्हणताय माझ्या हातात काही ठेवलं नाही. की मनदुखी महाराज. तो पुढे कसा गेला? मी माग आहे, हे मनदुखी आहे. काय जण धनविनर हे उदास. याच्याकडे 4 बंगले आहेत, माझ्याकडे एकच बंगला आहे. त्याच्या अकाउंट मध्ये एवढे रुपये, माझ्या अकाउंट मध्ये काहीच नाही. हे कसले दुखी आहेत महाराज? धनविनर हे उदास. धन नाही म्हणून उदास आहेत माझे. मग थोडे थोडे सब दुखी, सगळे दुःखीच आहेत. त्याच्या सुखी कोणी नाही. जो देखे सो सुखिया बाबा. सगळे दुःखातच आहेत महाराज. म्हणून सुख प्राप्तीसाठी आपल्याला वाटतं सुख आणि सुखच आहे. पूर्णपणे सुख असणारं जीवन हे संसारी जीवन नाही महाराज. सुख आणि दुःख दोन्हीही या संसारामध्ये आहेतच. म्हणून आपल्याला जर सुख जर झालं असतं तर आपल्या दुःख आणि दुःखाची किंमत कळाली असती का? नाही, केव्हाच नाही. दुःख पाहिजे. आपल्या बाळाला आपण मायाच केली तर चालते का? एक झपका बी द्यावं लागतं कधी तर ते सुधारते. एखादं झाड आलंय त्याला खाट चाट करावं लागतं, तेव्हा ती सरळ जाते. म्हणजे दोन्ही पाहिजे, तेव्हा सुधारणा होत असते. म्हणून आवडीने भावे हरिनाम केसी, तेव्हा तुझी चिंता कोण करणार? भगवंत करणार. विठ्ठल हो. मग आपण संसाराची चिंता करायची गरज नाही. त्याची चिंता कोण करतंय? भगवान. आपल्याला विश्वास बसतो का? आपल्याला काय वाटतं? देवाला सोडून काय रस्त्याला यायचे का? हो, देव रस्त्याला आणत नाही महाराज. रस्त्याला आणायचं सोंग करून दाखवते त्याला, पण ठेवायचे तिथं ठेवते. आणि असं बी रस्त्याला येते की आपल्या जरी बळावर आपण चाललो तर त्याच्या मनात जर रस्त्याला आणायचं म्हणलं तर ते बरोबर रस्त्याला आणते. म्हणून चिंता करणारा तो आहे. म्हणून आपण चिंता करायची गरज नाही. चिंता चांगली का चिंता चांगली महाराज? होय महाराज, चिंता चांगली का चिंता चांगली? हा, रोज जळण्यापेक्षा एकदम बक्षीला जळालेलं बरं. बरोबर आहे. म्हणून आपण चिंता करायची नाही आणि चिंता बी व्हायची नाही. काय करायचं? चिंतन करायचं. विठ्ठला विठ्ठला हो. मग आपण भगवंताच्या मंदिरामध्ये येतो, भगवंतात जवळ डोकं आपटतो, त्या भागवत कथेला येतो, भागवत कथा ऐकतो आणि घरी जाताना विसरून जातो. बरोबर आहे हो. आणि मग असं करताना आपण भगवंतावर पूर्ण विश्वास टाकत नाही. आपलं काम कसं आहे? गाडी खालच्या कुत्र्यावर नाही महाराज. बरोबर आहे की? आपण गाडी खालच्या कुत्र्यासारखं चालतो, पण गाडी जी आहे ते बैल ओढतात महाराज. गाडी कोण ओढतं? बैल. आणि कुत्र्याला काय वाटतं? मी ओढतो. मग आपली दशा तशी आहे महाराज. आणि आपण गेल्यावर कोण ओढतं महाराज? कोणी ओढणार असतच. मीच एक करता म्हणून, परंतु भगवंताच्या सत्तेशिवाय झाडाचं पान घ्यालत नाही महाराज. आणि आपला मीपणा चालवणारा कोण आहे? आतमध्ये बसणारा भगवंतच आहे महाराज. झाडाची हे पाने हले जाची सत्ते, राहिली अहंता मग कोटे. काय करावं लागेल? देखवी ऐकावी एक नारायण, तयाचे भजन चुक नको. जन जन्म दिला त्याचा आपण भजन करत नाही. मला आपल्यासारखं पापृष्टी महाराज कोण असेल? आपल्यासारखं पापृष्टीच कोणी नाही.
इंद्रिय त्याच्यासाठी दिलेत. दिले इंद्रियात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेने तू जोडसी नारायण नासे भवत जीवरो. याचा जर आपण उपयोग करून घेत नाही तर शेवटी पश्चाताप करून काहीच उपयोग नाही. विठाला विठाला हो, कारण भगवंतावर आपला विश्वास बसत नाही. आपण विश्वास ठेवावा लागेल. आपला स्वभाव क्षणोक्षणाला पलटत असतो महाराज. अनेक बुद्धीचे तरंग क्षणोक्षणा पालटती रंग. बुद्धीचे तरंग पालटतात महाराज. म्हणून आपण विश्वास ठेवला पाहिजे. आपला स्वभाव जे आहे की काय तर म्हणतात की गुरुजी मुळ स्वभाव जाईना आणि येळकोट म्हणता राहीना. बरोबर आहे. मग आपला जो स्वभाव आहे तो बदलतो आणि पुन्हा त्या मूळ स्वभावावर येतो. एकदा काय झालं, जांभळ्या देऊ नका. एक वेळेस काय झालं, एका ग्रहस्थाने एक मांजरीन पाळली महाराज. काय पाळली? मांजरीन पाळली. खूप छान, इतकी सुंदर होती, दिसायला सुंदर होती, गुणानं बी चांगलीच होती. आणि तो मालक असणारा त्या मांजरीवर खूप प्रेम करू लागला महाराज. खूप मयाळू आहे, खूप छान आहे. मग या मांजरीला वाटलं पुण्या जन्मीचं पुण्य या मालकापाशी आपण आलो, आपल्याला दया करतो, माया करतो, आणि मी जर भगवंताची प्रार्थना केली की पुढच्या जन्मी जर हा पती मिळाला तर बरं झालं, असं जर आपण भगवंताला मागणी केली तर भगवंत आपली मागणी पूर्ण करेल. तुम्ही म्हणता मांजरी प्रतिज्ञा करेल का, मागणी करेल का? दृष्टांतामध्ये करते महाराज. मग भगवंताला प्रार्थना केली, भगवंता जो हा मालक मला सांभाळतो त्याच्याशी माझं विवाह व्हावं आणि मला स्त्री रूपानं तू मला प्रगट यांच्या समोर कर. दुसऱ्या जन्मामध्ये ही स्त्री झाली आणि हा ग्रस्तच आहे, याचा पालट झालेला. आणि मग दोघांचा विवाह झालं. देवानं मला धर्माला तुला रूप, स्त्रीचं रूप सुंदर, एकदम सुंदर दिलं. आणि जेवायला बसले आणि जेवता जेवता नवरा बायकोच्या समोर एक हळूच उंदीर सोडलं. देवाला हिची परीक्षा बघावं. उंदीर सोडल्या बरोबर त्या स्त्रीनं काय केली, त्या उंदरावर झाप टाकली महाराज. हो, तिच्यावर झाप टाकली. झाप टाकल्याबरोबर देवाला तिला मांजर परत करून टाकलं महाराज. कशामुळं? मूळ स्वभाव जाईना. म्हणून आपण कसं करतो, भगवंतावर दिले तिथंच करतो. काय करतो, देवा माझं चांगलं होते. कशातलं होते? संसारातलं चांगलं होते. अरे बाबा, संसारामधलं चांगलं होते. हा संसार जो आहे ते आपलं काय आहे? कर्तव्य आहे. संसार करणे आपलं कर्तव्य आहे आणि अपरमार्थ करणे हे परम कर्तव्य आहे. विठाला विठाला हो, म्हणून आपण मूळ स्वभावावर जायचं नाही महाराज. स्वभावामध्ये आपण परिवर्तन करून भगवंत आपल्याला बुद्धी देणार आहे, परंतु त्या बुद्धीला आपण मान्य करत नाही. भजनाला गेलं म्हणजे काय झालं, कुणी बोवाकडे बोललं तर बोलून घेऊ. एखाद्या कीर्तनकाराला शिवी देऊन बघा तुम्ही, म्हणजे कळतं खरी चाचणी आपल्याला. आणि आपल्याला साधू संत काय म्हणतात, संत तोची जाना जगी दया क्षमा ज्यांचे अंगी, संयम आहे, नम्रता आहे, शीलता आहे, त्यांना संत डोळे झाकून म्हणायचं आहे महाराज. म्हणून नाथ बाबा सांगतात, कुठं जाऊ नका, अडराणी पडू नका, कुण्या घोटाळ्यात जाऊ नका. भगवंत तुमच्या घरी सुख येतो घरात नारायणा. हो, ज्या ठिकाणी त्या ठिकाणी भगवंत येतो, परंतु भगवंताचा आवडीने भावानं भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. मग तो भगवंत आपल्याला या संकटामधून बाजूला करतो महाराज. कोणत्या संकटात? भगवंत जे आपल्यावर संकट आहे त्या संकटातून दूर भगवंत करत असतो महाराज. अनेक संकट आहेत, जन्म मरणाचं संकट आहे,
आणि जीवन जगत असतानाही संकट आहे महाराज. त्या संकटातून बाजूला काढणारा भगवंत आणि भगवंत आहे. चिंता करणारा कोण आहे? भगवंत आहे. आणि भगवंत चिंता करण्यास आपल्याला करायची गरज आहे का? तर नाही. महाराज ये देव का म्हणतात, भगवंतावर सोडल्यावर आपला संसार वरी कसं जाईल? तिसरा मजला भगवंत चढवून देईल का? हा प्रश्न आपल्या डोसक्यात येतो महाराज. बरोबर आहे की? परंतु आपल्या भाग्यामध्ये जितकं आहे तितकं आपल्याला मिळणारच महाराज. आणि आपल्याला आहे त्याच्यातून दारिद्र्य लागायचं म्हणजे आपल्या भाग्य जर असेल तर दारिद्र्य लागल्याशिवाय राहणार नाही महाराज. म्हणून भगवंताचं नामचिंतन केल्यावर चिंता करायची गरज नाही. म्हणून तो खेद कुठलाही करू नको. लक्ष्मीचा आणि आपण खेद केल्यानं काय होणार? काहीच होणार नाही. खेद आपण किती करू, चिंता कितीही करू, आपण काय करतो? खेद कशाचा करतो? भूतकाळामध्ये आपलं जे नुकसान झालं त्याचा आपण खेद करत बसतो महाराज. मग खेद करायचं नाही. आणि वर्तमान काळामध्ये सतत आपण कशामध्ये येतो? टेन्शन मध्ये राहतो महाराज. आणि भविष्याची चिंता करत असतो महाराज. म्हणजे पूर्ण काळ जो आहे तो आपण टेन्शन मध्ये ह्याच्यामध्येच घालतो, प्रेशर मध्ये घालत असतो. याच्यामध्ये आपण सुख घेत नाही, सुखापासून वंचित होतो. आपल्याला सुखच घेता येत नाही तर काय उपयोग महाराज? आपण सुख कशामध्ये आपण शोधलं पाहिजे. संसारामध्ये सुख परिपूर्ण आहे हे कधीच शक्य नाही महाराज. आपल्याला वाटतं कुठून आलं तर आपल्या माझ्या घरी आलं असंच मला बरं वाटतंय. पण एक दिवशी आपल्याला संसार सोडायचे, संसार सोडून जायचे. इथं 10 येणार आहेत आणि 10 येऊन हा संसार चालवून. काही जण म्हणतात मी गेल्यावर तर काहीच खरं नाही बाबा, मी आहे तोवर संसार आहे, नाही तर पुन्हा काय खरं? काहीच खरं नाही. पण तुझ्यासारखे इथं 100 येऊन गेलेत आणि 100 पाठीमागून येणार आहेत. पण ही गाडा चालू आहे का नाही? चालूच आहे गाडा. आपल्यासाठी काहीही थांबत नाही महाराज. म्हणून आपण खेद करायचं नाही त्याचा. चालू काळ आहे, सुखामध्ये राहायचं. आता काही जण म्हणतात संसारामध्ये जास्त खर्च करू नये. गुरुजी, संसारामध्ये आकडून चालावं. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे संसारामध्ये म्हणताना महाराज संसार शिकवला का काय? तसं नाही महाराज. संसारात पडलाय तेवढाच अनुभव सांगायला बरं का. हो. आणि याच्यामध्ये आपण फालतू खर्च जर नाही केलं तर संसार एकदम सुरळीत चालतो महाराज. दुसरं काहीच बोलायची गरज नाही. असं आहे. म्हणून खेद करायचं नाही. हा नुकसान जे आहे ती आपल्या नशिबाला आले, आपला कर्माचा भाग आहे. ते होतच असतं. जे आपण कर्म केलं तेच आपल्या भोगायला येत असतं महाराज. आपण जे कर्म करतो तेच आपल्या फळाला येतं. कुणी आपल्याला दुःख देत नसतं. आपण कुणाचं तर टंगडं मोडलेलं असतं तेव्हा आपण गुडघ्यात वाकडं होतो महाराज. अन्यथा काहीच होत नाही. आपला कर्माचा भाग आहे. कर्म जसे कराल तसं फळ पुढे आहे, दुसरं काही नाही. मग जे कर्म केलं त्या वाटेला आल्यानंतर आपण आनंदानं स्वीकार करावा.
तुम्ही म्हणताल आमचे पाय वाकडे करायला आला होता. हो, मग जो पती लक्ष्मीचा आहे असा तो भगवान परमात्मा, भगवंत, विष्णू, पांडुरंग, कृष्ण अनेक नाव आहेत. पती लक्ष्मीचं का वर्णन केलं असं महाराज? कुणाचा तरी तो मालक आहे म्हणून. हे पहा, आपण काय करतो आता, समज आता शेजारच्या जर स्त्रीला आपल्याला जर जेवायला बोलवायचं आहे, गडकरी महाराज, शेजारच्या स्त्रीला आपल्याला घरी जेवायला बोलवायचं आहे, तर कुणाला बोलावं लागलं अगोदर? हो, पतीला बोलावं लागलं तरच येणार. नुसतं स्त्रीला म्हणलं तर ते येणार नाहीत. म्हणून पती लक्ष्मीचा जाणत असेल, त्याला सर्व कळत आहे की या जगामध्ये काय चालतं, कुठं काय चालतं, कोण उपाशी आहे, कोण जेवण केलंय, कोण अन्नासाठी भिकारी आहे. त्याचं पोट भरवण्याचं आणि तृप्त करण्याचं काम भगवंताचं आहे. भगवंत उपाशी मारत नाही. जन्म दिलंय म्हणजे सांभाळायचं काम कोणाचं आहे? भगवंताचंच आहे. दुसरं कोण सांभाळणार आहे? आपल्याला वाटतं मी सांभाळतो. नाही नाही नाही, तू सांभाळत नाहीस बाबा, तू काहीच करू शकत नाही. तू फक्त तुझा संसार चालव व्यवस्थित, कसा बसा. संसार करत 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 2 बंगले झाल्यानंतर शेवटच्या टप्प्यात मी म्हणतो, अरे बाबा माझ्या देखत देखत 4था मजला झाला असता तर बरं झालं असतं. की आशा वाईट आहे महाराज, सगळ्यात अपेक्षा वाईट आहे. जसं आहे तसं आपण राहिलं पाहिजे. देवाला जसं ठेवलंय तसं आपण राहिलं पाहिजे. ठेविले अंते तैसेची राहावे आणि ठेवली असू द्यावे जसा प्रसंग येईल तसा. समयासी साधन व्हावे देव ठेविला जसं देव ठेवेल तसं आपण राहायचं. आपली जास्त डोकं लढवायचं नाही महाराज, तो ठेवत असतो. आपले फक्त प्रयत्न चालू द्यायचे आणि प्रयत्न केल्यानंतर हे यश हे पक्कच आहे महाराज. फक्त प्रयत्न करायचं, ते म्हणजे योग्य बुद्धीनं, योग्य मार्गानं जो येतो ते काय असते? लक्ष्मी असते. आणि चुकीच्या मार्गाने येतो तो पैसा असतो महाराज. बरोबर आहे. आणि हे चुकीचं जे आहे, चुकीचा आलेला पैसा आहे तो योग्य मार्गाने आलेला आहे त्याला सुद्धा सोबत घेऊन जातं बरं का. बरोबर आहे की? ज्याप्रमाणे आपण सोनं 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 म्हणतो, सगळ्यात जास्त महिला मंडळ सोन्याला किंमत देतात. बरोबर आहे. सोनं आपल्या बाळ्याच्या लग्नामध्ये जास्तीत जास्त 10 तोळे सोनं आलं पाहिजे म्हणतो का नाही? किती आलं पाहिजे? कोणीच बोल नाही गेले का बरं सोयरीक विनोद म्हणून काय? हो, आपल्या बाळ्याच्या लग्नामध्ये 10 तोळे सोनं आलं पाहिजे असं आपण अपेक्षा करतो आणि त्या मुलीच्या बापाला आपण सांगतो, भाऊ हे बघा आमच्या लातूर मध्ये 4 प्लॉट आहेत आणि बांधलेले 3 प्लॉट आहेत. गावाकडे 15 एकर जमीन आहे. मग 10 तोळे 15 तोळे तर तुम्हाला काहीच नाही, तुम्ही दिलंच पाहिजे. मग इकडं पहा काय होतंय पहा. मग तो मुलीचा बाप जो असतो, आताचा नाही बरं का, 10 वर्षापूर्वीचा. हो, मग तो कसं तर इकडून तिकडून काढून तोडतोड करून तो 10 तोळे देत असतो महाराज. 10 तोळे आपल्या घरात सोनं येतं. 10 तोळे आपल्या घरात सोनं येतं आणि ती 10 तोळे सोनं आपल्या सोन्याला घेऊन जातं महाराज. कसं घेऊन जातं? ती सोनं घेतल्यानंतर सुनबाई घरात आल्याबरोबर सुनबाई म्हणते, माझ्या बापांना एवढं दिले म्हणते. जास्त तुमचा आवाज थोडा कमी करा म्हणते. माझ्या बापानं असल्या दुष्काळामध्ये 10 तोळे सोनं दिलेलं आहे, चला आपण लातूरला जाऊ म्हणतात राहायला. आणि जे आपलं सोनं आहे ते बी सोनं घेऊन निघून जातात महाराज. म्हणून आशा अपेक्षा जास्त कामाच्या नाहीत महाराज. मग आपण काळजी करायची नाही, खेद करायचा नाही. कारण पती जो आहे लक्ष्मीचा, भगवंत, त्याला सगळं माहित आहे. कारण तो कसा आहे
सकळ जीवाचा करीतो सांभाळ तुझ मोकळी नाही. सर्वांना जन्म दिले म्हणल्यास तो सर्वांचं पालन करत असतो, सर्वांचं रक्षण करत असतो. पूर्ण जिम्मेदारी त्याची आहे महाराज. तो आपल्याला कुठल्याही प्रकारचं कुठल्याही संकट कुठल्याही हान तो भगवंत होऊ देत नाही. एक ठिकाणी सांगितलेलं आहे की मोहे धाव खाली पाना नाम घेता पंढरी राणा. हो, आम्हा घाले पाटे मागे आपण कळी काळाशी भिडे. तो कळी काळाच्या समोर उभा राहतो महाराज. असा भगवंत परमार्थ आहे आणि तो कुणालाही उपाशी मारणार नाही, सगळ्याचा सांभाळ करणार आणि आपल्या भक्ताचा का नाही करणार. नाथ महाराज सांगतात सर्वांचा तो सांभाळ करतो आणि भक्तांचा का सांभाळ करणार नाही का? सर्वांचा तो सांभाळ करणार आहे. सगळ्यांना अन्न पुरवणारा तोच आहे. एक वेळेस काय झालं, भगवंताने लक्ष्मी जेवायला बसणार तितक्यात भगवंताने सांगितले, लक्ष्मी थांब जरा, सर्व जेवलेत का, सर्वांना अन्न ग्रहण केले का हे मला पाहू दे आणि नंतर मग आपण भोजन करूया. लक्ष्मी म्हणाली, भगवंता इतकी तुम्ही काळजी करता सर्वांची, सगळे जेवलेत का, आणि तुम्ही जर नाही गेलात तर ते काय उपाशी मरणार आहेत का? नाही लक्ष्मी, काय करावं लागेल, मला सर्व पाहावंच लागेल. ठीक आहे म्हणले, तुम्ही जाऊन या म्हणले. भगवंत फेरफटका मारण्यासाठी गेले. तवर लक्ष्मी माताने काय केली महाराज, एक डबी घेतली आणि डबीमध्ये एक मुंगी सोडून टोपण लावून टाकलं महाराज आणि कपाटामध्ये टाकलं आणि चाव्या कमराला तवा बसून आहेत बरोबर. हो, आणि मग डबी टाकली कपाटात आणि भगवंत फेरफटका मारले आणि आले. वाढ म्हणले आता लक्ष्मी, जेवण करूया निवांत. आता काही नाही, सर्वजण तृप्त आहेत, सर्वजण जेवण केलेले आहेत, सर्वांचं पोट भरलेलं आहे. मग आता आपण दोघ जण जेवूया. वाढ म्हणले. लक्ष्मी माता खाली बघून हसायला लागली महाराज. हो, आपल्या इथं चालतं बरं का, नवरा बायको मध्ये चालतं की एक दोघांमध्ये एक जण बी असलं तर काहीतरी चुकलं, त्याचा असा अर्थ होतो. मग लक्ष्मी खाली मान घातली आणि थोडक्यात हसली महाराज. हसली की भगवंतांना म्हणजे, लक्ष्मी काय झाले परत सांगा म्हणजे, सर्वजण जेवण केलेत का, सर्वजण तृप्त झालेत का? हो 100% म्हणले. मग चला म्हणले, माझ्या मागे या जरा. आणि ते चावी काढली, कपाट खोललं, ते डब्बी काढली, डब्बीचं ढक्कन उचलतात पाहतात तर काय, आत एक तांदळाचा शीत खात मुंगी बसलेली आहे महाराज. हा, लक्ष्मी म्हणले, ही काय झालं भगवंता, कपाटाला कुलूप होतं, चावी माझ्या कमरेला होती आणि ह्या मुंगीला कोण टाकलं म्हणले खायला. लक्ष्मी तसं नाही म्हणले, ज्यावेळेस मी बाहेर गेलो त्यावेळेस तू गडबडीनं काय केली, टोपण उघडलीस आणि मध्ये मुंगी जेव्हा टाकली त्यावेळेस तुझ्या डोक्याचे तांदूळ त्याच्यामध्ये पडले तर म्हणले. म्हणून सगळं जीवाचा करी तो सांभाळ, तुझं मोकळीला ऐसे नाही, तुला सोडणार नाहीत, तुला वाऱ्यावर सोडणार नाहीत. भगवंताचं प्रेमानं आनंदानं नामचिंतन जर आपण केलं तर देव आपल्याला जवळ घेतो महाराज. राम म्हणता रामाची होईजे, पदी पैसो नि पदवी. हो, तो भगवंत परमात्मा आपली पदवी आपल्या भक्ताला देतो महाराज. इतका अधिकार भक्ताचा आहे. विठाल विठाल हो, मग कुणाला मोकळं सोडणार नाही, सगळ्यांची काळजी करणार भगवान. मग काय करावं लागेल, नाथ बाबा म्हणले, तू जसं आहे तसं राहायचा प्रयत्न कर. जैशी स्थिती आहे तैशा परी राही. जसं आहोत तसं म्हणजे हालायचं नाही का,
हालायचं, पण याच्यामध्ये काही उलाढाला करायचं नाही महाराज. जसं आहे तसं, जैसे ते आहे तैशा परी राहे, किंवा देव ठेवील तैसे राहावी. हो, जास्त अपेक्षा बाळगुनी, जास्त कमाईच्या मागे लावली महाराज. आपलं नाव 3 पिढ्यापर्यंत राहते, त्याच्या पुढे राहत नसते. जितकं शक्य आहे तेवढं. आता काही जण काय करतात, सुख ज्या वेळेस भोगायचे त्यावेळेस काय करतात, वरी जातात निघून. बरोबर आहे की? इतकी मर अगोदर करतात आणि सुख भोगायच्या टायमाला निघून जातात. मग त्यांच्या नशिबात सुख होतं का नव्हतं? सुख घेता आलं नाही. समोर आहे खायचं नाही, कसं करावं? म्हणून जितकं सुख आहे तितकं सुख आपण घेतलं पाहिजे, जितकं मिळतं तितकं घेतलं पाहिजे. आता घरामध्ये आपण पाहत असतो वावरताना, घरामध्ये वावरताना काय वाटतं, सुनानं माझं ऐकलं पाहिजे. सुनाला काही आटी असतात महाराज, तिनं माझं ऐकलंच पाहिजे. आणि तिला खाली बघायचं जास्तीत जास्त बघत असतात महाराज. काय म्हणतात, तुझ्या घरून काय दिलं म्हणतात तुला. ही व्याख्या वापरू नका, आता दिवस बेकार आलेत महाराज. आता तिलाच पैसे द्यायची वेळ आली आणि तरी बी होईना. म्हणून आपण विचार केला पाहिजे, ही कशाची तशी आहे, केले कर्म झाले त्याची भोग आली. अगोदर खूप मजा वाटली, मुलगा 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 पाहिजे आणि मुलगा पाहिजे, मुलगा झाल्याशिवाय परिपूर्ण जीवन नाही असं वाटत होतं. परंतु आता मुलगीच पाहिजे, दुसरं काही नको. म्हणून कुणाला छळू नका, कुणाचं मन दुखवू नका. सासूनं सुनचं मन दुखवून या आणि सुननं सासूचं मन दुखवून या. सासू बी काय म्हणते, हे सून काय म्हणते, म्हणते माझ्या सासूनं काही सुद्धा दिलं नाही म्हणते, एक चमचा सुद्धा तुटका दिला नाही म्हणते. बरोबर आहे की? तुटका चमचा सुद्धा दिला नाही. मग ती सासू मी काय म्हणते, घे तुझा चमचा म्हणते, तुला चमचा धर आणि माझं पोरग मला दे वापस म्हणते. होते का बरोबर? पतच नाही महाराज. म्हणून एकमेकांनी जाणून ठेवा, चाला. सर्वांनी एकमेकाला ओळखून चाला. दुसऱ्याचं अंतकरण आपल्या वाचून दुखवणार नाही याची आपण काळजी घेतली की आपल्याला जास्त कुठे परमार्थ करत हिंडायची गरज नाही महाराज. हो, साधू संतांचं कार्य तसं आहे. साधू संतांचं अंतकरण कसं आहे, पिंजरिया कापसाचा गोळा मारू नये कोणाच्या कपाळा, ऐसा संताचा जिव्हाळा अति कोळा असे. किंवा साधू संतापाशी भेद नाही. दीपकाच्या अंगी नाही तुझा भाव, चोर आणि साव सारखे. आता ही दिवा लावलेला आहे, फोकस लावलेला आहे. या ठिकाणी जर चोर आले, येत नाही बरं का पांचाळ महाराज कुठे, जर चोर आले तर ती दिवे बंद होतील का? नाही बंद होणार. आणि दुसरे शाहू माणसं आल्यास बंद होतील का? नाही बंद होणार. जसा भाव त्याच्यामध्ये आहे तसा साधू संतांचा जिव्हाळा आहे. म्हणून नाथ महाराज सांगतात, काय म्हणतात की बाबा तू खेद कशाचा करू नको, तो जाणणार आहे. जशी स्थिती आहे तसं तू राहा. आणि कौतुक कशाचा पाहतो, संचिताचे. जसं काय होतंय त्याच्याकडे तू बघत राहा. ती कौतुकानं बघ. आपण काय म्हणतो, काय देवानं बरं केले माझं, काय चांगलं केलंय त्या देवानं. आणि एखादा मनुष्य जर देवानं नेला तर काय म्हणतो, त्या कडूचं काय वाटोळं केलं देवाचं म्हणतं. बरोबर आहे, त्या देवाला आपण शिव्या घालत असतो. परंतु देणारा तो आहे, जन्म देणारा तो आहे, मृत्यू देणाराही तोच आहे. जन्म मरण आपल्या हातात नाही म्हणून चांगलं आहे महाराज. न तर माणसानं का कार्ड छापून ठेवलं असतं. हो, म्हणून जसं आहे तसं राहा. कौतुक जे होतं त्याचं पहा, दुःखी होऊ नको. मान अपमान सुख दुःख ते साधू संतांना समान आहेत महाराज. हो, मानाला बी बळबळायचं नाही आणि अपमानाला बी बळबळायचं नाही. मान आणि अपमान सारखा वाटल्यानंतर दुःख आपल्याला होणारच नाही. भगवंताचं नामचिंतन करत राहायचं, भगवंताचं नाम घ्यायचं, आपली काळजी त्याला आहे असं नाथ महाराज म्हणतात. अनेक ठिकाणी म्हणतात
अरे भगवंताचं नाम तुझ्या मुखाला येत नाही? नामाविना मुख सर्पाचे ते भीळ, जेव्हा नव्हे काळ सर्प आहे, वाचा नव्हे नाव जळो त्याचे जिने, त्याचं जगणं जळून जाऊ दे म्हणतात महाराज. हो, आणि भगवंताचं नाम एकदा घेतलेस काय हो म्हणता. हो, भगवंताच्या नामामध्ये किती ताकद आहे महाराज. याच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्गट भवसिंधू, दयाच्या चिंतने करतील दोष, जळतील राशी पातकाच्या. याच्यामुळं पाप हे जळून जातं महाराज. घेत नाम विठोबाचे, पर्वत जळती पापाचे. हो, मात्र अग्निमेळ समरस झाले, तैसे नामे गेले जपता हरी. त्याच्यामुळं आपलं काही शिल्लक राहत नाही, ही पुरावा आहे महाराज. आणि तरती हा भरोसा कुणाचा? नामधारकाचा ठसा. हा ठसा आहे महाराज. नामानं कोणीच याच्यामधून नाम घेतल्यानंतर कुणाचंच वाया गेलं नाही. नाम घेता वाया गेला ऐसा कोणी नाही केला. सांगा विनवितो तुम्हाशी संत मंत चित्त ऋषी. हो, नामानं सर्वांचा उद्धार झालेला आहे, नामाचा राक्षसाचा. हो, हनुमंतराया कुणाकुळामध्ये कपी कुळ उद्धरिले, मुक्त केले राक्षसा. हो, अनेक योनीचे उद्धार भगवंताच्या नामानं झालेले आहेत महाराज. आणि भगवंताचं नाम हे शेवटला आल्यानंतर अंतकाले मामेव स्मरण मुक्त्वा कलेवर, य प्रयाती समभाव याती नास्त्यत्र संशय. भगवंताचं नाम मुखाला आल्यानंतर जीव जाणं सुद्धा अवघड नाही महाराज. आणि जीव गेल्यानंतर परत आपल्याला दुसरा जन्म मिळण्यासाठी आपण जर भगवंताचं नामचिंतन जर केलं तर तसा जन्म प्राप्त होतो महाराज. नाहीतर जडभरतासारखं नाही महाराज. जडभरत राजा हर्डीकर भागेला, घाला तो घातला वाचली. शेवटला अपेक्षा उरली महाराज. आणि अपेक्षा उरल्यामुळं पुढचा जन्म त्याला हरणीचा घ्यावा लागला महाराज. परत वाल्या कोडी ब्रह्महत्यार नाम तारिले निर्धारी. नामामुळे अनेक जणांचा उद्धार झालेला आहे. म्हणून आपण नामच, आपण नाम आणि नाम हे शस्त्र. ज्ञान देवी मंत्र हरिनामाचे शस्त्र. यमे कोळ गोत्र वर्जिले, यम कुळ याचा यांना बाजूला सारतात. हे फक्त भगवंताचं नाम आणि नाम. यम धर्म सांगे दूता, तेथे नाही तुझी सत्ता, जेते होय हरीची कृपा, सदा घोष नामाचा. त्याचं नामचिंतन केलं पाहिजे. आणि त्याचं नामचिंतन केल्यास आपल्याला किती जे आपण अगोदर पाप केलेलं असतं तर ते भस्म होतं. कसं नाम घ्यावं लागल? विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. टाळी वाजवा सर्वजण, टाळी वाजवा. सकळ जीवाचा तरी तो सांभाळ, तुझं मोकळी द्यायच नाही. जैशी तिथे आहे तैसा परी आहे, तो नको
तुपाही संचिताचे नको भेद करू कोण त्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा हो जसं आहे तसं राहू आणि आपलं जर काही अनेक जन्मानंतर आपण पाप पुण्य घडल्यानंतर त्याचा जो भोग तयार होतो तो आपल्या वाटेला येतो कसा येतो एक राजा आणि एक सेनापती होता महाराज एक राजा आणि एक सेनापती मग राजा काय म्हणतो सेनापतीला की बाबा तू सेनापती कस काय आणि सेनापती म्हणतो तुम्ही राजा कस काय दोघांचं एकमेकांमध्ये संभाषण चालू आहे महाराज तुम्ही राजा कस काय आणि तू सेनापती कसं काय चला म्हणजे आपल्या जंगलामध्ये साधू राहतात म्हणजे त्यांना जाऊन विचारू म्हणजे फिरत फिरत निघाले हळूहळू डुलत निघाले साधू महाराजाला नमस्कार जय हरी साधू बुवाने डोळे उघडले काय बाबा हे राजे आहेत आणि मी सेनापती आहे मग मी सेनापती कस काय आणि त्यांनी राजा कस काय एवढ्याचं उत्तर मला द्या म्हणजे साधू म्हणले इथून तुम्ही 30 किलोमीटर अंतरावर जावा त्या ठिकाणी एक दगड खाणारा मनुष्य आहे काय खाणारा दगड खाणारा मनुष्य आहे तो तुम्हाला सांगेल ना गेले हळूहळू खरंच तो दगड खात बसलेला होता त्याला विचारलं मी सेनापती कस काय आणि हे राजे कस काय त्याने सांगितलं आणि तुम्ही काय करा 30 किलोमीटर अंतरावर जावा त्या ठिकाणी माती खाणारा माणूस आहे तो तुम्हाला सांगेल गेले हळूहळू हळूहळू त्यांना विचार बाबा माती खाता हा माती खातो बाबा मग मी सेनापती कसं काय आहे आणि हे राजे कसं काय आहे ते मला उत्तर पाहिजे तुम्ही काय करा म्हणले सर्वजण आपण मिळून त्या साधूकडे जावं लागत म्हणजे जे बोडात बसलं होतं ते सुरुवातीला कोण कोण दगड खाणारा माती खाणारा आणि राजा आणि सेनापती हे 4 जण निघाले कुठं निघाले या साधूकडे निघाले आणि साधूंना प्रणाम केला साधू सांगा म्हणले त्याची चावी तुमच्याकडे जा म्हणले तुम्ही तिकडे पाठवला आम्हाला म्हणले खरं काय ते तुम्हालाच माहित आहे आम्हाला तिकडं दाखविला उगाच म्हणले आमचा ह्याला पाट्या केला ते बी गरजेचं होतं म्हणले साधू म्हणले तुला ऐकायचे का म्हणले ऐक म्हणले ज्या वेळेस भिक्षा मागण्यासाठी मी आलो भिक्षा मागण्यासाठी आल्यानंतर हे जे माती खात आहे त्याच्या दाराजवळ गेल्याबरोबर मी भिक्षा मागितली त्याने काय म्हणले अरे जा भिकाऱ्या माती खा परत हा दगड खाणारा आहे याला मला जात दगड खा म्हणला गोटे माझ्या अंगावर टाकले महाराज आणि हा जो सेनापती आहे त्या सेनापतीला भिक्षा मागितल्या सेनापतीनं सांगितलं मला देऊ वाटाले पण माझ्यापाशी काहीही नाही देण्याची इच्छा आहे परंतु या राजानं काय केला अर्ध्यातली अर्धी भाकर या साधूला भिक्षा म्हणून दिली म्हणून हा राजा आहे पण जो आहे तो कर्माचा भाग आहे भोगतो तो कर्माचा भोगतो परंतु आपल्याला पश्चाताप होत असतो कर्म अनेक वाईट जो करतो त्याला शेवटी खूप दुःख होत असतं महाराज खूप दुःख आपण काय केलं त्याचा प्रश्न असतो परंतु त्याचं आपण दुःख करण्यापेक्षा त्याची चिंता करण्यापेक्षा आपण भगवंताचं नामचिंतन करायचं आणि भगवंताचं नामचिंतन केल्यानंतर जो आपला भोग आहे प्रारब्धाचा जो भोग आहे त्याचं काय होतं नाश होत एका जनाधनी भोग प्रारब्धाचा हरे त्याचा नाश झाला भोग जो आहे जो आपण भोगत आहोत अनेक आपण कर्म करत असताना चुकलेलो आहोत चुकली यावर मग फेरा पडेल त्या हो ते फिरत फिरत आलेलं कर्म हो आपल्याला जे भोगायचे त्याचा भार भगवंत घेत असतो जो भार आहे ओझ झालेला आहे तो भगवान परमात्मा घेत असतो कारण त्याचं नामचिंतन घेतल्यानंतर त्याची आधी आपण सेवा करावं लागत आता एखाद्याकडे आपले पैसे जर मागायचं म्हणलं तर आधी चांगलं बोलावं लागतंय वाकडं बोलल्यास पैसे मिळतात महाराज
कीर्तनाला आल्यानंतर नीट व्यवस्थितच बोलावं लागतंय, आगा बोलवू लागतंय. आणि या ठिकाणी या गादीवर तर फालतू बोलण्याचा अधिकार नाही महाराज. चुकीच्या गोष्टी आपण बोलूच नाही. जे आधारित भगवंताला आहेत, भगवंताच्या स्तुती करणाऱ्या, ज्याप्रमाणे ज्ञान वैराग्य विरहित इतर गोष्टी न कराव्या. हो, फक्त भगवंताची मूर्ती आपल्या अंतःकरणामध्ये ठसावी, आपल्याला साक्षात मिळावी, असे आपण प्रयत्न या गादीवर केले पाहिजे. नारदाची गादी आहे महाराज. म्हणून भगवंताचं नामचिंतन करा. नामचिंतनानं आपल्याला कुठून नामचिंतन विकत घेऊन यायचं नाही. या ठिकाणी पूर्ण व्यवस्था भगवंताने ऑलरेडी केलेली आहे, त्याच्यासाठीच केलेली आहे, नामचिंतन करण्यासाठीच. आपण भगवंताचं नाम मोजून करायचं नाही महाराज. मोजून केल्यानंतर आपला अहंकार वाढतंय महाराज. आपल्याला काय वाटतंय, इतके केले तितके केले, नको. जास्त केल्यावर काय होतं, बिघडलं का आपलं नाही. जेवढं आपल्याला नामचिंतन करणं होतं तितकं आपण नामचिंतन करायचं, अमर्याद करायचं. त्याची मोजमाप आपण केव्हाही लावायचं, आणि लावायची गरज नाही. आणि लावा असं कुठं सांगितलेलं नाही महाराज कुण्याही ठिकाणी. जेव्हा नारद मुनींनी ज्या वेळेस उपदेश केला कोणाला, वाल्या कोळ्याला, त्यावेळेस इतकी त्यांची अवस्था वाल्या कोळ्याची झाली, वाल्याचा वाल्मिक झाला महाराज. आणि ज्या ठिकाणी वाल्या कोळी बसलेला होता त्या ठिकाणी वारुळ निर्माण झाले महाराज. आणि बाजूला ते मारण्याचं टोंप असतं, टोंप राक्षस मारण्यासाठी वापरत होते. ते टोंप ज्या ठिकाणी होतं त्याला पानं फुटले महाराज. नाम जपले वाल्मिकाने फुटले टोंप्याला पान. इतके वर्ष इतका स्थिर झाला. तशी आपल्या अंतःकरणाची वृत्ती बनली पाहिजे, हुताच झालं पाहिजे महाराज. तसाच भगवंताचे नामचिंतन करणारा भक्त देवाला आवडत असतो. भक्त ऐसे जाण जेतेही उदास गेली आशा पास निवारो. असा भक्त भगवंताला आवडतो. आणि भगवंतावर एकदा आपण जिम्मेदारी आपली जी संसाराची सोडून दिली, विषय संपला. आपण कुठलीही काळजी करायची गरज नाही. म्हणून फक्त प्रेमाने आवडीने भगवंताचं नामचिंतन करावं. भगवंताचं नामचिंतन शिवाय उपयोग दुसरा काही नाही महाराज. मग आपण काहीही असो, भगवंत आपल्याला चांगल्या योग्य ठिकाणी नेऊन बसवणार आहे. ज्याप्रमाणे दुर्बळाची कन्या समर्थाने केली, हो, किंवा राजियाची कांता काय भीक मागे, मनाची या जोगे सिद्धी पावे. आपण भगवंताचं झाल्यानंतर आपल्याला कोणाचंही भिव नाही महाराज. हो, नामाच्या चिंतने 12 वाटा पळती भिगणे. 12 वाटाला पळत असतात महाराज. म्हणून आपण भगवंताचं नामचिंतन, भगवंताचं नामस्मरण नित्यनेम हा न चुकू देता आपण आपला हा संसार गाडा चालू राहू द्यायचा महाराज. संसाराचा गाडा चालूच राहू द्यायचा, परंतु भगवंताच्या नामानं. हो, मग जो भोग आहे त्याची जिम्मेदारी भगवंत परमात्मा घेत आहे. हरी कृपे त्याचा नाश झाला. नाशच होऊन बसला. नाश झाल्यानंतर भोग संपला महाराज. म्हणून या ठिकाणी या अभंगाचा सरळ अर्थ परिपूर्ण झालेला आहे. आणि या ठिकाणी सूर्यवंशी महाराज, परत ओमपुरी महाराज, आमचे अच्युत गुरुजी, जे की या परमार्थातल्या पूर्ण ग्रुपचे भीष्माचार्य आहेत महाराज. सर्वांना विद्या देणारे. आणि त्यांची विद्या काही अशी तशी नाही, पूर्ण शिवा चौकापासून अलीकडला भाग गरजत आहे महाराज. सत्य भगवंताचं नामचिंतन, भजन, हो, अशा माणसाची गरज आहे या ठिकाणी महाराज. म्हणून चिंतने तद्रूपता. चिंतन केलं पाहिजे आपण, चिंता सोडून देऊ. व तसंच सर्वजण ज्यावेळेस आनंद आपला आळंदीमध्ये आला सूर्यवंशी महाराज, तो आनंद केव्हा मिळेल याची आतुरता वाटत आहे. आता वाट पाहत आहे. खूप चांगल्या प्रकारे आनंद मिळाला. माऊलीने आपल्याला मांडीवर घेतलं गेल्या कुठलं दुःखही मिळवलं दिलं नाही, कुठला काटा टोचला नाही, कुठं कमी नाही, कुठल्याही प्रकारचे उणीवच वाटले नाही. जे की
100 वर्षांनी ही दिंडी चालू आहे असं वाटलं महाराज. माणसं सोन्यासारखी होती, सर्व सोन्यासारखे आणि सोन्यासारखे वागले सर्वांनी. हो, आणि त्यांनी करून घेतले. माऊलींनी आल्या आल्या त्यांना पण आपली आवड होती म्हणून घेऊन आपल्याला मांडीवर बसवलं आणि त्यांच्या मांडीवर सप्ताह करून घेतला. मला त्यांच्या अगदी जवळ असाच आपला हा असणारा यात्रेचा सोहळा सतत आपला चालू राहावं देवा, असंच वाढत राहावं, सर्वांची संख्या वाढत जावी, भाविक वाढत जावे. कशासाठी तर आनंदासाठी, सर्वांना हा आनंद मिळावा. आता हे सोहळे झाले त्रिभुवन. हे सोहळा महत्वाचा आहे महाराज. या जन्मामध्येच आहेत, दुसऱ्या जन्मामध्ये नाही महाराज. दुसऱ्या जन्मामध्ये काय आहे, पुण्या योनीला आपण जन्म घेणार आहोत ते आपल्याला माहित नाही महाराज. परंतु या जन्मामध्ये आपण स्वतंत्रात आहोत, पारतंत्र्यात नाहोत. स्वतंत्रत आहोत तवर, जोपर्यंत आपण सासू आहोत तवर आपण सगळं लोणी खाऊन घेऊ, तूप खाऊन घेऊ. आणि एकदा सोनाचं जर राज्य आलं कोणा खायला मिळत नाही महाराज. म्हणून जोपर्यंत देह चांगला आहे तोपर्यंत आपण पूर्ण आनंद माऊलीचा आपण लुटला पाहिजे, आनंद घेतला पाहिजे. या अंतकरणाला आपल्याला माहित झालं पाहिजे की हे आनंद काय आहे. स्वर्गीच्या देवाला सुद्धा कळत नाही, हा आनंद मिळत नाही. घ्यावा म्हणलं तर मिळत नाही महाराज. देव इच्छिता ती पाहे. हो, आपण या जन्माला आलेलो आहोत मनुष्य देहाला, मग यामध्येच आपण आपलं सार्थक करून घ्यायचं. आणि असंच सतत संगती घडत आहे. पांचाळ महाराज आहेत, 9 वर्ष झालं हा सप्ताह आई वडिलांच्या प्रित्यार्थ, कारण त्याचं खूप मोठं तप आहे महाराज, पुण्य आहे. त्यामुळेच हे असे सप्ताह घडतो महाराज. सर्वांची संगती मिळते, सर्व साधू संत एक ठिकाणी येतात, सर्व माळकरी एक ठिकाणी येतात, या ठिकाणी अन्न ग्रहण करतात. हे महत्वाचा भाग आहे महाराज. अन्नदाना एवढं श्रेष्ठ दान कोणचंच नाही महाराज. अन्नदान सर्व दान आपण घेतो, पण आणखीन येवं असं आपल्याला वाटतं, बरोबर आहे की. परंतु अन्नदान आपण घेतल्यानंतर, तृप्त झाल्यानंतर पुन्हा आपली इच्छा राहते का? नाही राहत, बस म्हणतो. असंच आपण वरचीवर दररोज आनंद या सप्त्याचा घेत राहावं, भगवंताच्या नामचिंतनामध्ये तल्लीन व्हावं. परत आपले रघुनंदन महाराज खानापूरकर यांनी एक मोठी उडी मारलेली आहे, जी की भागवत कथेची. कारण आपण काही वाईट गुणाच्या स्पर्धेमध्ये कधीच उतरायचं नाही, आपण चांगल्या गुणाच्या स्पर्धेत उतरायचं महाराज, तर आपण सक्सेस होऊ शकतो. चांगलं होणार आहोत त्या टप्प्याची स्पर्धा केल्यास काहीच हरकत नाही महाराज. आता खड्डा नसतोच त्या ठिकाणी, वर 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 जातो. छान सांगत आहेत, सुरुवात आहे त्यांची. तर पण भागवत सुरुवात चांगली आहे. आणि अगोदर त्यांनी चांगलं तप केलेलं आहे, जे की मृदंगाचार्य आहेत, 1 नंबरचे मृदंगवादक आहेत. या ठिकाणी बरेच मुलं शिकत आहेत, वाटतं शिष्य होत आहेत. या ठिकाणी पूर्ण भगवंताचं नामचिंतन, भगवंताचा सप्ताह, असेच कार्यक्रम जास्तीत जास्त आपण पाहायला मिळावं, आपल्याला मिळावं, आपल्या पुढच्याला मिळावं, जे की आपलं हे वातावरण कधीही दूषित होणार नाही, कधीच नाही. म्हणून या अभंगाचा भावार्थ पूर्ण झाला. आणि बोलता बोलता ओघामध्ये काही चुकीचे शब्द गेले असतील तर तुम्ही आपलं समजून क्षमा करा. व तसेच आपल्या रमेश पांचाळ महाराज यांनी आपल्या गावाकडे विश्वकर्मा मंदिराचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे आणि बांधकाम इतकं सुंदर केलेलं आहे म्हणले महाराज. असं बांधकाम आहे जे विश्वकर्मा म्हणजे भगवंताची नगरी त्यांनी तयार केलेली आहे, ते विश्वकर्मा त्यांनी बनवलेलं आहे. द्वारकाची बनवली विश्वकर्मानं बनवलेले आहे महाराज. मग यासाठी आपण वाटलं तर आपण सहकार्य करावं आणि त्यांच्या गावी जाण्याची आपण कल्पना करूया, जितकं शक्य आहे तितके जण आपण. आणि असाच हा सप्ताह चालू राहावा. त्यांच्या आईवडिलांची शक्ती तशी आहे, तप तसं आहे, पुण्यता तशी आहे. पुण्य करून त्यांनी हे कमावलं म्हणजे काय, हे कमावलं ते उत्तमाचे उरे
कीर्ती पाठीमागे उरते ती आतापर्यंत संपत नाही. लाखो रुपये कमवलं त्यांचं नाव बुडून जातं, परंतु साधू संतांनी जे कमवलं त्यांची कीर्ती आणि जिवंत आहे महाराज. म्हणून मरावे परी कीर्ती रूपी उरावे. आणि या ठिकाणी मी भावार्थ पूर्ण करून या ठिकाणी थांबतो. कायम्या पामरे बोलले उत्तरे परे विश्वांबरे कृपा केले ज्ञानेश्वर माऊली तुकाराम Bye.